कंसाने आपला पिता उग्रसेन याला मथुरेला बंदी करून स्वतःच राज्य बळकावले होते. मुलांनो, कंसाच्या अत्याचारांनी आणि दुष्ट कारवायांनी मथुरेची प्रजा अगदी त्रासून गेली होती. दुष्ट कंसाचे आपली बहीण देवकीवर मात्र जीवापाड प्रेम होते. त्याने तिचा विवाह वृष्णी वंशातील वसुदेव यांच्या बरोबर करून दिला. लग्नाच्या वरातीत स्वतः कंस नवरा नवरीच्या रथाचे सारथ्य करीत होता, स्वतः रथ चालवत होता. वरात अशी थाटामाटात जात असताना निरभ्र आकाशात विजेचा कडकडाट होऊन आकाशवाणी झाली, ज्याच्या रथाचे तू मोठ्या कौतुकाने सारथ्य करीत आहेस त्या वसुदेव देवकीचा 8वा पुत्र तुझा काय ठरणार आहे? मुलांनो, वरातीचा नूरच पालटला. आपल्या लाडक्या बहिणीवर कंस तलवार घेऊन धावला आणि रातोरात कंसाने आपल्या बहिणीला आणि जावयाला बंदीगृहात टाकले. कड्या कुलपांचा कडेकोट बंदोबस्त आणि नंग्या तलवारींचा जागता पहारा सुरू झाला. बंदिवासात देवकीला पहिला मुलगा झाला. देवकीच्या 8व्या पुत्रापासून मला धोका आहे, त्याला मी अजिबात सोडणार नाही. पण कोणता पहिला आणि कोणता 8वा हे कसं ठरवणार? देवकीच्या कोणत्याही अपत्याला जिवंत न ठेवणे हाच सुरक्षित मार्ग आहे. असं म्हणून कंस तसाच उठून बंदीशाळेत आला. देवकी आपल्या बाळाला दूध पाजत होती. त्याने तिच्या मांडीवरून खस करून बाळ ओढले व वसुदेव देवकीचा आक्रोश आणि विनवण्यांना दाद न देता त्याने दारासमोरच्या शिळेवर ते बाळ आपटून ठार मारले. वसुदेव आणि देवकी मूर्छित पडले. एका मागोमाग एक अशी देवकीची 6 मुले कंसाच्या हातून अशीच मारली गेली. देवकीला 7व्यांदा दिवस गेले, पण दिवस भरण्याआधीच तिच्या पोटातील गर्भ हे बाळ अदृश्य झालं आणि तो वसुदेवांची पत्नी रोहिणीच्या उदरात प्रगटला. वसुदेवाच्या पहिल्या पुत्राचा बलराम याचा जन्म बंदीशाळेच्या बाहेर झाला. देवकीला मग 8व्यांदा दिवस गेले आणि मग तिने वसुदेवांना कळवळून विनंती केली, नाथ, काय वाटते ते करा, पण माझा हा पुत्र वाचवाच. 8 मुलांना जन्म देऊन शेवटी निपुत्रिकेचे जिणे माझ्या वाटेला येऊ देऊ नका. जणू दैवच देवकीच्या मुखातून बोलत होते. श्रावणाचा महिना, वद्य अष्टमीचा दिवस. मध्यरात्र झाली. दिव्य सुगंध आणि प्रकाशाने कोठडी भरून गेली. देवकीला सावळ्या रंगाचे मनमोहक रूपाचे गोड बाळ झाले. मात्र जन्मल्यानंतर ते बाळ अजिबात रडले नाही. मात्या पित्याकडे बघत गोड हसत राहिले. बाळाचा जन्म होताच वसुदेवाच्या हातापायातल्या बेड्या आपोआप गळून पडल्या. निसर्गाच्या एवढ्या कहरात सुद्धा रोखून पाहणारे शिपाई पेंगळून झोपी गेले. कोठडीत पडलेली एक टोपली वसुदेवाने घेऊन त्यात मऊ अशी जुनी उपरणी व लुगडी अंथरली. देवकीच्या कुशीतील बाळ त्याने असे अलगद उचलले, शालीत गुंडाळून टोपलीत ठेवले. टोपली डोक्यावर घेऊन तो चालू लागला. वसुदेव दाराजवळ येताच कुलूप आपोआप निखळले. जरा सुद्धा आवाज न होता दार आपोआप घडले. पहारेकरी गाढ झोपी गेले होते. वसुदेव जसजसा पुढे जाई तस तसे एक एक दार आवाज न करता उघडत जात होते. वसुदेव यमुनेच्या दिशेनं चालू लागला. यमुना दुथडी भरून वाहत होती. मंत्रमुग्ध वसुदेवाने डोक्यावरची टोपली सावरत यमुनेच्या खवळलेल्या प्रवाहात पाऊल घातले. दृढपणे पाऊल टाकत तो पुढे पुढे जात राहिला. पावला पावला गणिक पाणी आणखी वर 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 चढत राहिले. पाणी आता वसुदेवाच्या नाकापर्यंत आले. तेव्हा तान्हुल्याने आपला पाय टोपली बाहेर काढला. त्या गुंडाळलेल्या शालीतून टोपलीच्या बाहेर पाय काढला आणि त्या गोजीरवाण्या पावलाचा स्पर्श होताच यमुना शांत झाली. प्रवाह दुभंगला आणि अहो चमत्कार, वसुदेव चालत चालत यमुना पार झाला. ना त्याला यमुना दुभंगल्याचे भान होते, ना माथ्यावर फणा काढून येणाऱ्या 5 फडाच्या महानागाचे भान होते.
वसुदेव यमुना पार गोकुळात आला. त्याचा परममित्र नंद याच्या घरी गेला. नंदाची पत्नी यशोदा सुद्धा नुकतीच बाळांत झाली होती. तिच्या कुशीत तिची मुलगी शांत झोपली होती. वसुदेवाने टोपलीतले बाळ यशोदेच्या कुशीत ठेवले व तिची मुलगी उचलून टोपलीत ठेवली. जसा आला तसाच वसुदेव परत कोठडीत गेला. त्याने कोठडीत पाऊल टाकताच दरवाजे आपोआप बंद झाले, कुलुपे आपोआप लागली आणि वसुदेवाच्या हातापायात पेड्या पूर्ववत अडकल्या. देवकीच्या कुशीत निजल्याबरोबर त्या चिमुरडीने अशा काही जोरजोराने रडण्यास सुरुवात केली की सारी बंदी शाळा दणाणून गेली. पहारेकरी खडबडून जागे झाले आणि क्षणार्धात कंसाला वार्ता गेली. कंस बंदी शाळेत आला. वसुदेव देवकीच्या आक्रोशाकडे लक्ष न देता विकट हसत त्याने मुलगी हिसकावून घेतली आणि तिचे पाय धरून डोक्याच्या वर नेऊन शिळेवर आपटणार तोच ती मुलगी त्याच्या हातातून निसटली आणि तेजस्वी रूप घेऊन आकाशात उडाली आणि खदा खदा हसत म्हणाली, दुष्ट कंसा, तुझ्या पापाचा घडा आज पूर्ण भरलाय. तुझा वैरी जिवंत आहे. वीज जशी चमकून अदृश्य होते तशी ती तेजस्वी रूप घेऊन अदृश्य झाली. इकडे गोकुळात बाळाच्या रडण्याने सारे गोकुळ जागे झाले. यशोदेचे बाळ पाहण्यासाठी सारे गोकुळ नंदा घरी जमले आणि ते मोहक रूप पाहून साऱ्यांना अवर्णनीय आनंद झाला. ब्राह्मणांनी कुंडली मांडून त्याचे नाव श्रीकृष्ण असे ठेवले. दैवी योजनेप्रमाणे आपल्याला मारावयास जन्मास आलेल्या त्या बालकाचा शोध घेण्याचा कंसाने निर्धारपूर्वक प्रयत्न केला. अनेक अर्भकांना, अनेक लहान बाळांना त्याने ठार केले. अनेक दैत्य राक्षस गोकुळात पाठवले, पण हे सारे दैत्य राक्षस ठार झाले. बाळ श्रीकृष्ण 8 वर्षांचा झाला. कंसाने कसेही करून त्याला ठार मारण्याचा बेत आखला. मग मथुरेच्या मोठ्या महोत्सवाचे आयोजन केले. खास दूत पाठवून त्याने श्रीकृष्ण बलरामाला मथुरेला बोलवून घेतले. श्रीकृष्ण आणि बलराम उत्सवाच्या स्थानी पोहोचले तेव्हा मग कंसाने चाणूर नावाच्या दैत्याबरोबर, राक्षसाबरोबर त्यांना कुस्ती लढण्यास सांगितले. पण मग श्रीकृष्णाने चाणूर राक्षसाचा सहज वध केला. चाणूराला ठार करून कंस बसला होता त्या सज्जात श्रीकृष्ण लगेच उडी मारून आला. कंसाच्या अंगावर धावून जाऊन छातीवर गुद्दे मारून मारून त्याने कंसाचा वध केला.